श्रीराम. नमस्कार. आज 1 फेब्रुवारी 2021. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2018 आणि 19 यामध्ये आपल्या ग्रुपवरती मी विष्णू सहस्त्रनाम या सहस्त्रनामातील प्रत्येक नाम विष्णूचं जे नाम आहे त्याचा अर्थ काय हा लिहायचा प्रयत्न केलेला आहे. आज या सहस्त्रनामातील पहिली 75 नामं ही लिहून झालेली आहेत आणि याचं प्रकाशन हे पुढील आठवड्यात होईल. विष्णू सहस्त्रनाम हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग असं आज सगळीकडं झालेलं आहे. कुठलाही अडथळा असो, कुठलंही संकट असो, ज्योतिषांकडे जा, गुरूंकडे जा, वडीलधाऱ्यांकडे जा, शेवटी ते सांगतात विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सुरुवात कर, म्हणजे कदाचित तुझे अडचणी, तुझे प्रॉब्लेम हे दूर होतील. विष्णू सहस्त्रनामामध्ये जी ताकद आहे आणि विष्णू सहस्त्रनाम भीष्माचार्यांनी हे युधिष्ठिरला जेव्हा सांगितलं तेव्हा साक्षात भगवंत परमात्मा भगवान विष्णू हे श्रीकृष्ण रूपामध्ये तिथं हजर होते. हे प्रमाण एवढ्यासाठी आहे की जे कार्य, जी कृती करताना साक्षात परमात्मा तिथं समोर हजर असणं म्हणजे त्या गोष्टीला प्रमाण आणि ताकद किती असेल याचा आपण अंदाज करायला हवा. आता हे नाम म्हणजे काय आहे आपण थोडक्यात, फक्त आपल्याला एवढं माहिती आहे की विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही आज बाजारात पुस्तक आणायला गेलात की सहस्त्रनामावली द्या की त्याच्यात पहिलं पानावरती दिलेलं असतं की भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला महाभारताच्या युद्धाच्या वेळी सांगितलेली ही नाम. हे एवढंच आपण त्याच्यामध्ये वाचतो. पण भीष्माचार्य, भीष्म या शब्दाचा अर्थच आहे की भीषण. एखादी त्यांची जी प्रतिज्ञा होती ही भीषण होती आणि जी गोष्ट भीषण असते ती ताब्यात येणं, ती अंमलात येणं हे थोडंसं अवघड असतं. एखाद्या गोष्टीवर अंमल करणं, तसंच प्रत्येक गोष्टीवर अंमल करणं, तसं भीष्माचार्यांच्या जे त्यांचं दुसरं नाव देवव्रत असं होतं. पण नंतर अशा या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचं नाव भीष्म झालेलं आहे. परमात्म्याचे, भगवान श्रीकृष्णाचे, विष्णूचे मोठे भक्त म्हणून भीष्माचार्यांकडे पाहिलं जातं. भक्त आपणही कोणाचेही होऊ शकतो. आम्ही आता दर महिन्याला शेगावला जातो, आम्ही महाराजांचे भक्त आम्ही म्हणतो, पण महाराजांनी आपल्याला स्वीकारलंय का? स्वामींच्या मठामध्ये रोज जायचं, स्वामींना रोज हात जोडायचे, पण स्वामींनी आपल्याला स्वीकारलंय का? मग जिथं दोन्हीकडे देवाणघेवाण होते ती गोष्ट पूर्णत्वाला जाते. भीष्माचार्यांचं प्रेम हे भगवंतांनी श्रीकृष्णाने स्वीकारलेलं होतं. सर्वश्रेष्ठ भक्तांपैकी एक नाव होतं ते भीष्म. आणि जेव्हा एक भक्त आपल्या गुरुची, आपल्या स्वामीची प्रतिज्ञा, त्यालाच त्याची प्रतिज्ञा मोडायला भाग पाडतो, तो किती मोठा असेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की हे महाभारत युद्ध जेव्हा चालू झालं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी हे आधीच सांगितलेलं होतं की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही.
मी फक्त अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करीन. आणि श्रीकृष्णाने तिथं तेव्हा प्रतिज्ञा केलेली होती, न धरी करी शस्त्र, हातात कुठलंही शस्त्र धरणार नाही. आणि हीच प्रतिज्ञा भीष्माचार्यांमुळं मोडायची वेळ श्रीकृष्णावर आली होती. एक वेळ असं झालं की भीष्माचार्यांच्या भात्यातून सुटणारे बाण हे पांडव सेनेला आता संपवतील की काय, अशी अवस्था, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि भगवान श्रीकृष्ण यांनी रथाचं चाक हातात घेतलं आणि ते धावून भीष्माचार्यांच्या रथाकडे गेले. साक्षात वासुदेव भगवान परमात्मा श्रीकृष्ण आपल्यावरती आपला पराक्रम बघून आपल्यावर धावून येतोय हे पाहून भीष्माचार्यांना खरं वास्तविक दुसरा माणूस असेल तर भीती वाटायला पाहिजे होते, पण ती भीष्माचार्यांना वाटले नाही. त्यांना आनंद झाला. ज्याची आज जीवनभर माणूस करतो तो साक्षात जर आपल्याकडं आला आणि त्याच्या हातनं मला मोक्ष मिळणार असेल तर याच्यासारखं सौभाग्य काय, असं भीष्माचार्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला आणि त्यांनी धनुष्य खाली ठेवलं. इतकी सुंदर रचना, इतकी सुंदर माहिती आपल्या महाभारतामध्ये ग्रंथांमध्ये दिलेली आहे. प्रत्येक कृती, प्रत्येक स्थिती ही विशिष्ट काही ना काहीतरी दर्शवते. मी आज बोलताना खूप हळू बोलतोय, कारण ती चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहणं गरजेचं आहे. भीष्माचार्यांनी जेव्हा आपल्या हातात ते धनुष्य ठेवलं, अर्जुनाला सामोरं जाताना अर्जुनाला नामोहरण करून सोडलं आणि तेव्हा शिखंडीचा उपयोग करून अर्जुनाने भीष्माचार्यांना घायाळ केलं. असं म्हणतात, युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य, ही एक प्रकारची श्रीकृष्णाची युद्धाची एक नीतीच होती की त्यांनीच सांगितलं होतं की शिखंडीला तू उडं कर, कारण स्त्रीवर, अर्धस्त्रीवर अशा एक एक गोष्टी आपण जसं महाभारत वाचतो तसं आपल्याला माहिती पडतात की बाण सोडणार नाही. आणि तिथंच भीष्माचार्यांनी आपल्या हातातलं शस्त्र खाली ठेवलं. अर्जुनाने अनेक बाण भीष्माचार्यांना जेव्हा मारले तेव्हा जमिनीवर शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक अवयवामध्ये एक एक बाण शिरून जमिनीवर असं एक पलंग तयार झाला होता. शरपंजर असं त्याला म्हटलेलं आहे. भीष्माचार्यांसारखा ज्यांना वरदान होतं, आपल्या वडिलांच्या प्रेमाखातर राणीचा केलेला अपहार, पण वडिलांनी सांगितलं, सत्यवतीच्या वडिलांनी सांगितलं की मी लग्न करून द्यायला तयार आहे, पण हिचाच मुलगा गादीवर बसेल. आणि भीष्माचार्यांनी तेव्हा त्यांना शब्द दिला, आणि मी कधीच गादीवर बसणार नाही आणि कायम सांभाळ करीन, ह्या गादीवर जो बसेल ह्याच्याशी पाठीशी मी कायम उभा राहीन, हा शब्द त्यांनी दिला. आणि अजन्म अविवाहित राहीन, ही प्रतिज्ञा आहे, भीष्मांची प्रतिज्ञा. आणि तेव्हा भीष्माचार्यांनाही एक आशीर्वाद मिळाला, इच्छामरण. जेव्हा वाटेल तेव्हा देह ठेवता येईल. सर्व साधनेचे
प्रत्येक आसनांचे, प्रत्येक योगाचे हे महागुरू होते. भीष्माचार्य म्हणजे केवळ साधी व्यक्ती नव्हती. आपण जसं महाभारतात म्हणतो की फक्त कौरवांकडनं लढणारे भीष्माचार्य, तर तसं नाही आहे. मुळामध्ये भगवंताचे सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ असे शिष्य भक्त असं भीष्माचार्यांची गणना होते. आणि जेव्हा युद्ध चालू असताना बाणांच्या या बिछाण्यावरती भीष्माचार्य पडलेले होते जखमी अवस्थेत, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं, जे ज्ञान भीष्माचार्यांकडे आहे ते प्राप्त करायची ही शेवटची संधी आहे. आत्ता प्राप्त केलं नाही तर ते हे भीष्माचार्यांबरोबर लुप्त होऊन जाईल. आणि समाज कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी तू त्यांना हे जाऊन ज्ञान विचार, त्यांना प्रश्न कर, असं कुठलं ज्ञान आहे, असा कुठला तोडगा आहे की ज्याने मनुष्याचं जीवन सुसह्य होईल, दुःख कमी होईल. आणि युधिष्ठिर, द्रौपदी, पांडव आणि साक्षात परमात्मा श्रीकृष्ण ज्या बाणांच्या गादीवर रक्तबंबाळ अवस्थेत भीष्माचार्य पडलेले असतात तिथं येतात. आणि युधिष्ठिर हात जोडून त्यांना विनंती करतो, जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही सांगतो तसे प्रश्न विचार, तसं तो विचार त्यांना सांगतो की मला असं ज्ञान सांगा की त्याच्यापेक्षा मोठं सर्वश्रेष्ठ ज्ञान हे कुठलं असूच शकणार नाही. मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांनी एकदा श्रीकृष्णाकडे पाहिलं. एक स्मित हास्य केलं. आणि ते स्मित हास्याचं कारण हे फक्त भगवान श्रीकृष्ण आणि भीष्माचार्यांनाच माहीत होतं. भगवान श्रीकृष्णाची लीला, धर्मासाठी भगवान श्रीकृष्णांनी चाललेला अट्टहास हा भीष्माचार्यांच्या लक्षात येत होता. आणि भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला विष्णूची 3 नावं सांगितली, ज्यांनी ह्या पूर्ण जगताचं कायमचं कल्याण होईल. तीही सहस्त्रनाम आहेत. निम्मी कर्मच नामं आहेत, कर्म करताना घ्यायची नामं आहेत. काही नामं ही स्थिर बसून करायची नामं आहेत. ह्याचं विश्लेषण भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं. जीवनामध्ये भगवंताचं नाम घेताना त्याला कुठल्या नावाने हाक मारली तर आपलं कर्मभोग कमी होईल आणि कर्मामध्ये जे भाग्याची वाढ होईल ती कशी होईल हे भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला या 1000 नामावलीतून स्पष्ट केलं. भगवान श्रीकृष्ण ही नामं सांगताना साक्षात समोर होते. ज्याची मी नामं सांगतोय, ज्याची मी स्तुती करतोय, तो परमात्मा, तो विष्णू हा साक्षात माझ्यासमोर उभा आहे. हे केवळ भीष्माचार्यांना तेव्हा माहिती होतं. आणि एक एक नाम जसं ते उच्चारत होते तसे ते वातावरणामध्ये
एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचा अग्नी निर्माण होत होता. भीष्माचार्य युधिष्ठिराला या प्रत्येक नामाचं महत्त्व सांगत सांगत जेव्हा सहस्त्रनाम पूर्ण झाले आणि श्रीकृष्णाला म्हणाले की हे केशवा, हे जे शेवटचं कर्म होतं तेही माझं झालेलं आहे. आता मला आज्ञा दे. बघा कसं गंमत असतं. भीष्माचार्यांना वरदान होतं. ते जेव्हा म्हणतील, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा या देहातनं प्राण बाहेर पडणार होता. म्हणून त्यांनी तो लांबवलं नाही. परमात्म्याला, भगवंताला, श्रीकृष्णाला ते शरण गेले. भगवंताची परमिशन घेतली, भगवंताची आज्ञा घेतली, भगवंताची परवानगी घेतली की हे श्रीकृष्ण, माझं जीवन सफल झालं. त्याचा जो उद्देश होता तो आता सफल झालेला असं मला वाटतंय. आणि आता मला माझं शरीर, हा देह, हा मोकळं करायचा. मला आज्ञा दे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भीष्माचार्य हे अष्टवसूंपैकी एक वसू होते की जे फक्त जिवंत होते. कसं असतं, आपण जेव्हा निरूपण ऐकतो किंवा निरूपण एखादी पुस्तक वाचतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. आणि जर नसेल तर ती माहिती करून घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्ट ही निरूपणामध्ये सांगत बसलं तर ते एवढं वाढत जाईल की तो विषयांतर होऊन जातं. अष्टवसूंपैकी एक वसू असलेले हे भीष्माचार्य जेव्हा श्रीकृष्णाला म्हणाले की आता मला आज्ञा दे, आणि तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुम्ही हे शरीर सोडू शकता आणि वसुलोकी जाऊन आराम करू शकता. बघा शब्द, भगवंताचे शब्द काय. आता आपण हे शरीर सोडू शकता, भगवंताकडनं आज्ञा घेतलेली आहे. आणि त्या वसुलोकात जाऊन तुम्ही आराम करू शकता. त्यांच्यात परत जाऊन मिसळा. जिथून आलात तिथं परत मिसळा. ह्याचा अर्थ काय की मनुष्य पूर्वजन्मामध्ये जिथनं येतो तिथनं परत जातो. हे जे पुनरपि जननम पुनरपि मरणम जे चक्र आहे ते काय आहे हे आपल्या लक्षात येतं. फक्त एकाच गोष्टीवरनं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं नाही आहे. आणि नंतर मग भीष्माचार्यांनी जेव्हा युधिष्ठिराला ही सर्व नामं सांगितली तेव्हा सांगितलं की भगवंताचं प्रत्येक नाम हे एका विशिष्ट गोष्टीसाठी आहे. त्या वेळची परिस्थितीनुसार हे कुठलं नाम घ्यायचं हे तू लक्षात ठेव. आणि हा उपदेश भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला केला. आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेली ही नामावली आहे. आणि ती जशी त्यांनी सांगितली आहे त्याच्यामधनं सुद्धा एक मंत्र तयार होतो. मग काही जाणकारांनी नंतर असं शास्त्राचा आधार आहे त्यातली 7-8 नावं अशी काढली की ती नावं घेतली की विष्णू सहस्त्रनामाचा पूर्ण सहस्त्रनाम म्हटलं त्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. पण आमचे डॉक्टर कायम म्हणायचे की पूर्ण ते पूर्णच. ज्या मनुष्याला भगवंताला पूर्ण समर्पित व्हायचं नाही त्यांनीच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आधार घ्यावा, नाही तर पूर्ण शरणागती व्हावी. परमात्मा भगवान विष्णू श्रीकृष्ण इतके तेव्हा त्यांनी विचार केला आहे की पुढं येणारी लोक, पुढं होणारी जनता, पुढं येणारे सर्व अडथळे काय असतील की लोक देवाचं नाव घ्यायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसेल. आणि लोकांचा विचार करून त्यांनी सांगितलं अख्खं सहस्त्रनाम तुला म्हणता येत नाही बाबा, ही 8 नामं घे, बस काम झालं. लोक म्हणतात हो का, म्हणजे म्हणतात मी विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, हो का म्हटलं, म्हणून दाखवा. नाही 8च नावं, त्या 8 नावामध्ये म्हणे सगळं विष्णू सहस्त्रनामाचं ताकद आहे.
तर मग ते 8 नावांमध्येच फक्त जर असेल, आता सांगितलं भीष्माचार्यांनी म्हणजे नक्कीच आहे, पण जर असेल तर बाकीची सहस्त्रनामं सांगायची गरज काय होती? तुम्ही एखादा पदार्थ नाश्ता करणं आणि जेवण करणं याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? हातावर घेणं पदार्थ आणि ताटात घेऊन भोजन करणं ह्याच्यात काही फरक आहे की नाही? ह्याचा सांगायचा अर्थ असा आहे की पूर्णत्वच लाभलं पाहिजे. देवाने करून ठेवलंय म्हणून आपण त्या शॉर्टकटने जायला नाही पाहिजे. आपलं समर्पित भाव पण तेवढाच पाहिजे. आपण जर शॉर्टकटने गेलो तर आपल्याला फळ शॉर्टकटनेच येणार आहे आणि मुळात फळाची अपेक्षा धरू नये, पण तरीही सांगून ठेवलं. आणि जेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की ही 1000 नावं आहेत आणि याचं प्रत्येक, हे जे विष्णूचं जे प्रत्येक नाव आहे हे येणार आहे, हे विशिष्ट गोष्टीसाठी, विशिष्ट क्रियेसाठी आहे. ही क्रिया कळणं आणि हे कळणं प्रत्येक मनुष्याला गरजेचं आहे. मुळात विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय? आपण कधी विचार केला आहे की विष्णू सहस्त्रनाम एक शब्दामध्ये लिहिलं जातं. विष्णू आपल्याला माहिती आहे, विष्णू म्हणजे कोण? परमात्मा. सहस्त्र, सहस्त्र म्हणजे काय? तुम्ही म्हणाल विष्णू सहस्त्र म्हणजे 1000 आहेतच नावं. अरे सहस्त्र म्हणजे सह अस्त्र. विष्णू सह अस्त्र आणि पुढं नाम म्हणजे काय? न अहम मी. म्हणजे विष्णू सह अस्त्र म्हणजे विष्णूकडच्या नावामध्ये ती अस्त्र आहेत आणि ती घेताना ते न अहम मी म्हणजे त्याच्यामध्ये मीपणा नाही. नाव घेताना म्हणजे न अहम मी म्हणजे न अहम मी, मागच सांगितलेलं आहे. अहम म्हणजे काय? तर स्वतः होतं. अहम म्हणजे काय? अहंकार होतं. तो माझ्यात नाही, त्याच्यात मी नाही. मग ही विष्णूचं जे आहे, ही जी अस्त्र आहेत नामावलीची, त्याच्यामध्ये या सर्व नामांमध्ये कुठंही अहमभाव नाही. आणि हा अहम नसणं म्हणजेच ते फलदायी नक्कीच आहे. आपण फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणजे 1000 नावं विष्णूची असं म्हणून मोकळा होतो, पण असं नाही. शब्दाची आपण लक्षात घेतली पाहिजे फोड. मराठी भाषा आहे, कशीही बदलते, कशीही वळवता येते. आणि मग ही सहस्त्रनाम घेताना ह्याचं द्यायचं जे आता मी प्रत्येक नामाचं जे विशिष्ट वेगवेगळं कशासाठी घ्यावं, कारण लोकांना कळत नाही. वास्तविक असं आहे, मी डॉक्टरांना मागे एकदा विचारलं होतं, विष्णू सहस्त्रनाम 1000 नावं घ्यायची, तर डॉक्टर म्हणले काय आहे की ह्याच्यातलं एकच नाम माणसाला लागू पडतं. आपण औषधाच्या दुकानात जातो, एकच औषध असं असतं की ते आपल्याला लागू पडतं, पण अख्ख्या स्टोअरला जायला लागतं. आणि मग आपण ते डॉक्टर जी चिठ्ठी लिहून देतो त्याच्यावर ते नाव लिहिलेलं असतं. मग तो जातो, तो बरोबर तो कपाट उघडतो आणि त्यातनं ते काढून आपल्याला देतो. सगळं आहे, पण कुठलं घ्यायचं हे माहीत नाही. त्यासाठी डॉक्टर पाहिजे. तसं ह्याच्यातलं कुठलं नाम घ्यायचं की जे मला लागू आहे हे आपल्याला जर कळलं तर तुमचा त्या नामाचा 1000 वेळा जप होणार आहे. विष्णू सहस्त्रनाम घेता म्हणजे विष्णूचं नाव 1000 वेळा घेता की नाही, तर ते जर कळलं की असं धरून चाला की ओम ईशान्याय नमः हे नाम मला धारण आहे, हे मी घेतलं तर मला बरं वाटेल, माझे काही जे अडचणी ते दूर होईल, हे जर माहिती पडलं तर हे नाम तुम्ही रोज 1000 वेळा घेऊ शकता. मग जे योग्य औषध आहे हे जर तुम्हाला कळलं आणि तेच जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला गुण लवकर येणार आहे. तर म्हणून हे जे विष्णू सहस्त्रनामाचं जे मी विश्लेषण करतो आहे, जी फोड करतो आहे, ती आमच्या डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच करतो आहे की त्याचं कारण असं की आपल्याला कुठलं. आणि मग आता मग तरी माणसानं प्रश्न पडतो की माझं कुठलं घ्यावं. तू वाच, जी येत आहेत ती आधी पूर्ण वाच आणि त्याची माहिती आपल्याशी कुठं मिळती जुळती आहे हे माणसाला कळलं पाहिजे. आणि मग ती एकदा कळली की मग त्या अधिकारी व्यक्ती जो आहे त्याला जाऊन तो तुमचा जो कोणी ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे त्याला जाऊन विचारा की मी ही नामं काढलेली आहेत, तर ह्याच्यातलं माझ्याशी कुठलं मिळतं जुळतं आहे, ह्याच्यातलं कुठलं घेऊ, तो निश्चित तुम्हाला सांगेल. पण
हे सांगायचं कारण असं की जर ते नाव माहीत नसेल तर त्या 1000 नावात ते एकदाच येऊन जातं. आणि मग डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठीमध्ये तर सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 4 जर डोस असतील आणि एकच घेतला तर तो रोग जाईल का? तर नाही जाणार. म्हणून मग तेच औषध सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 4 वेळा घ्यायला लागतं. मग ते घेतलं की तो रोग जातो. म्हणजेच एक नाम जे तुम्हाला धार्जिन आहे हे जर जेव्हा तुम्हाला कळतं आणि ते जेव्हा तुम्ही 1000 वेळा घेणार तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावरती, मनावरती, वैचारिकतेवरती किती परिणाम होईल याचा माणसाने विचार करायला पाहिजे. आणि हेच सांगायचा प्रयत्न मी या लिखाणातनं आणि नंतर आपण याचा व्हिडिओ निरूपण पण बनवणार आहेत. पण बघू कसं आज्ञा कशी होती त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत अर्थात. तर त्यामुळे आता मी इथं हे बोलणं थांबवतो. कारण जी पहिली 75 नावं आहेत त्याचं लिखाण हे जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. 70 नामं लिहून झालेली आहेत. पुढची 5 नामं आता लिहायचे ती आठवड्यात पूर्ण होतील आणि पुढील आठवड्यात हे पुस्तक आपण प्रकाशित करणार आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचे शुभेच्छा या कायम पाठीशी राहो. हीच त्या विष्णूचरणी, हीच त्या परमात्माचरणी, हीच सद्गुरूंच्या चरणी, हीच गुरूंच्या चरणी, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. श्रीराम.